दिल्लीत आंदोलक विद्यार्थ्यांवर पोलिसांनी पॅलेट गनचा वापर केल्याचा वाद ताजा असतानाच बिहारमध्ये AK-47 न गोळीबार केल्याचा खळबळजनक आरोप करण्यात आलाय। या घटनेचा व्हिडिओच व्हायरल झालाय। काय आहे या व्हिडिओमध्ये, कुणी केला हा आरोप, पाहूयात या विशेष रिपोर्टमध्ये। आंदोलक विद्यार्थ्यांवर AK-47 न गोळीबार, राहुल गांधींचा खळबळजनक दावा। पॅलेट गन नंतर आता पोलिसांवर AK-47 चे आरोप। हा व्हिडिओ बघा। याच व्हिडिओवरून राहुल गांधींनी खळबळजनक दावा केला। बिहारमध्ये पोलिसांनी आंदोलक विद्यार्थ्यांवर AK-47 नी गोळीबार केल्याचा आरोप राहुल गांधींनी केलाय। संपूर्ण यंत्रणा ही विद्यार्थ्यांसाठी जीवघेणी आहे। बिहारमध्ये आंदोलक विद्यार्थ्यांवर AK-47 न गोळीबार केल्याची बातमी समोर येते आणि शेकडो विद्यार्थ्यांना अटक करून त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जात आहेत। मोदीजी विद्यार्थ्यांवर कोणतीही FIR दाखल केली जाणार नाही आणि त्यांना सोडून दिलं जाईल, तुमचं हे आश्वासन कुठे गेलं? दिल्लीत विद्यार्थ्यांवर पॅलेट गन चालवली गेली आणि बिहारमध्ये AK-47। उत्तर प्रदेश असो, पश्चिम बंगाल असो, बिहार असो किंवा दिल्ली, प्रत्येक ठिकाणी एकच पद्धत आहे। मोदीजी देशातील विद्यार्थ्यांची माफी मागा आणि ज्यांनी विद्यार्थ्यांवर हल्ला केलाय, ज्यांनी त्यांना तुडवलंय, त्यांच्यावर कारवाई करा, विद्यार्थ्यांवर नाही। त्यामुळे विद्यार्थी दहशतवादी आहेत का, त्यांच्यावर AK-47 न गोळीबार करायला, असा संतप्त सवाल काँग्रेसच्या खासदार प्रियंका गांधींनी उपस्थित केलाय। त्यालाच आता भाजपचे खासदार संबित पात्रांनी प्रत्युत्तर देत राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल केलाय। AK-47 are these terrorists? What is wrong with these people? Pellet guns, AK-47 are these terrorists? What is wrong with these people? दुर्भाग्य है कि पुलिस को भी गुंडा बनाने का काम किया गया। कल AK-47 जो है छात्रों पर जो है चलाई गई। 3 जो सीमांत के जो छात्र हैं वो घायल हैं और हर जगह से ये खबरें आ रही हैं कि बिहार में अलग अलग जिलों में जो है पुलिस ने गलत तरीके से जो है कार्रवाई की है, लोगों पर लाठियां बरसाई हैं, लोगों पर फर्जी मुकदमा किया है। मुझे लगता है ये न केवल इररेस्पॉन्सिबल अपितु एक तरह से ये पाप है। देश में इस प्रकार से हिंसा भड़काने की कोशिश, अराजकता भड़काने की कोशिश LOP राहुल गांधी कर रहे हैं, यह अपने आप में घोर अन्याय है। इस प्रकार के दुष्प्रचार के माध्यम से राहुल गांधी और कांग्रेस पार्टी पूरे देश में अफरा तफरी का माहौल, अराजकता का माहौल, एनार्की का माहौल क्रिएट करना चाहते हैं। आप एक जिम्मेदार LOP की तरह व्यवहार करिए और देश से ऐसी भ्रामक बातें फैलाने के लिए क्षमा भी मांगिए। आधीच दिल्लीतील आंदोलकांवर पॅलेट गन गोळ्या चालवल्या। या प्रकरणी अनेक जण जखमी झाल्याचं वास्तव समोर आलं होतं। विशेष म्हणजे CRPFनं केलेल्या चौकशी अहवालात ही धक्कादायक माहिती समोर आली। आरएफ जवानानं पॅलेट गननं 7 गोळ्या चालवल्या, ज्यातील 5 गोळ्यांमुळे 3 आंदोलक जखमी झाल्याचं CRPFच्या अहवालात सांगण्यात आलंय। त्यावरून वाद सुरू असताना आता बिहारमध्ये AK-47 वापरल्याचे आरोप करण्यात आले। बिहारमध्ये 25 जुलैला पोलिसांनी विद्यार्थी आंदोलकांना फरफटत नेल्याचा तर कुठे विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज केल्याच्या घटना घडल्या। मात्र काही पोलिसांनी थेट हातात AK-47 सारखी शस्त्रच घेतल्याचा आरोप झाल्यानं वाद उफाळून आलाय। या प्रकरणी एका पोलिसाला निलंबित करण्यात आल्याचं समजतंय। विरोधकांनी यावरूनच सरकारला घेरल्यामुळे सरकार काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागले। भरत मोहोळकर, माधव सावरगावे, स्नेहिल शिवाजी, साम टीव्ही न्यूज, दिल्ली। साम टीव्ही मी नेहमी पाहतो, त्यावर दाखवलेल्या बातम्या रिलेट करतात।